शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर सकाळच्या वेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। हाँ, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। तुम्हीं से है आगाज, तुम्हीं अंजाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम। सहलीचे दुसरे ठिकाण होते देवगड येथील श्री दत्त मंदिर। अतिशय प्रशस्त अशा मैदानात पसरलेले हे मंदिर आणि या मंदिराच्या पाठीमागे असलेली प्रवरा नदी, अतिशय स्वच्छ असा हा परिसर आपले मन आकर्षित करून घेतो। गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम। गुरुओं का शनी शिंगणापूर आणि देवगड झाल्यानंतर तिसरं ठिकाण होतं की ज्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे, ते म्हणजे संत ज्ञानेश्वर यांची नेवासा येथील ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली ते ठिकाण। त्या ठिकाणी एक ओवी आपल्याला आढळून येते, शके 1212 तये टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला। म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी भगवद्गीतेवरील टीका भावार्थ दीपिका केली त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांनी लिहिली ते हे ठिकाण आहे। जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकान्तमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्। जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् धगत् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणम् मम। धराधरेन्द्र नन्दिनी विलास बंधु बंधुरस्फुरद्दिगंत संतती प्रमोदमानमा। दुसऱ्या दिवशी सकाळी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे महादेवाचे त्र्यंबकेश्वर येथील मंदिर, त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी दर्शनासाठी
गेले. त्याचबरोबर ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो त्या कुंडामध्येही जाऊन विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले. मनसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिन्धुर स्फुरत्वगुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरि. ओम नमः शिवाय. सदाशिवं भजाम्यहं सदाशिवं भजाम्यहम्. ओम नमः शिवाय. सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूलि धोरणी विधूसराग्रि पीठ भूभुजंग राजमालया निबद्ध जाट जूटक श्रियै चिराय जायतां चकोर बंधु शेखरः. ललाट चत्वरज्वल धनञ्जय स्फुलिंग भानि पीत पंचसायकं नमन्निलिम्प नायकं सुधामयूखलेखया विराजमान शेखरं महाकपालि संपदे शिरोजटालमस्तु नः. कराल भाल पट्टिका धगद् 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 ज्वलत् धनञ्जयाहुतीकृत प्रचंड पंचसायके धराधरेन्द्र नंदिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. नवीन मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुर कुहू निशीथिनी तमः प्रबंध बद्ध कंधरः निलिम्प निर्झरीधरस्तनोतु कृत्ति सिन्धुरः कलानिधान बन्धुरः श्रियं जगद्धुरन्धरः. प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभावलंबि कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंधरं स्मरच्छिदं पुर. महाराष्ट्र म्हणजे सह्याद्री आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक उंच शिखर आहेत. त्या शिखरांपैकी सगळ्यात उंच म्हणजे कळसुबाई शिखर, ज्याची उंची 1646 मीटर इतकी आहे. माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर, हो कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर. कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना है. माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर, हो कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर. कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना है. मैंने वचन दिया भारत माँ को तेरा शीश नहीं झुकने दूंगा. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, ये देश नहीं मिटने दूंगा, ये देश नहीं झुकने दूंगा. अतिशय अशक्य वाटणारी गोष्ट सर्वांनी मिळून शक्य करून दाखवली. सर्व शिक्षक आणि 51 पैकी 51 विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर सर केले. यापूर्वी अनेक शाळांनी कळसुबाई शिखर सर केले असेलही, परंतु आमच्या
पांगुळगव्हाणच्या शाळेच्या अतिशय खेड्यातील विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता हे शिखर पार केले, त्याबद्दल सर्वांना निश्चितच या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे। ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आँख से दरिया बहता है। तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, ये देश नहीं मिटने दूंगा, ये देश नहीं झुकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा। मेरी धरती मुझसे पूछ रही कब मेरा कर्ज चुकाओगे, मेरा अंबर मुझसे पूछ रहा कब अपना धर्म निभाओगे। मैंने वचन दिया भारत माँ को, वचन दिया भारत माँ को, तेरा शीश नहीं झुकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, ये देश नहीं मिटने दूंगा, ये देश नहीं झुकने दूंगा। वो जितने अंधेरे लाएंगे, मैं उतने उजाले लाऊंगा। वो जितनी रात बढ़ाएंगे, मैं उतने सूरज उगाऊंगा। इस छल फरेब की। तर आज आपण पांगुळगव्हाण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या सहलीमध्ये कळसुबाई हे महाराष्ट्रातील 1646 मीटर उंच असलेलं सर्वात उंच शिखर सर केलेलं आहे। यासाठी सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या कौतुकासाठी टाळ्या वाजवायच्यात आणि पाठीवर तीनदा थाप मारायची, पाठीवर। शाबास शाबास शाबास। हाऊस द जोश। छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रसंत भगवान बाबा की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा फुले की, संत वामन भाऊ की। हाऊस द जोश। गांधी में चल फरेब की, गांधी में ये दीप नहीं बुझने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, ये देश नहीं मिटने दूंगा, ये देश नहीं झुकने दूंगा। मटकीते गोड गोड गोड, झाडावर झू झू झू, गाडीवर मुंगलाची
It's a circus, goal, goal, goal. Goal down, Jack, goal, 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 goal. रक्तावर चक्कर मारायची दूर दूर दूर. कागदाचे विमान उडते भूर भूर भूर. आई मला खेळायला जायचे जाऊ दे नवा. नदीमध्ये पवायला जायचे जाऊ दे नवा. माझा सगळा अभ्यास झालाय जाऊ दे नवा. मी तुझे सगळं काम ऐकतो जाऊ दे नवा. सकाळी उठायचं कोंबडीचे घर उघडायचं पिलांच्या बागेत नाचायचे थुई 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 थुई. एकचं लोक करायचं सकाळचं अंघोळ करायचं पटापट जायला जायचं टपटपते बुई. गात कॉमिक्सची मज्जाच लई लई लई. कच्चा जांबा बोरांची गोडीच लई लई लई. साबणाचे रंगीत रंगीत कुपे उडवू लई लई लई. दगडची माती खेळायला कोट जमवू लई लई लई. सगळ्यात जास्त लाड माझी आजी करते. अंगणात कोसते क्वते झोपते. पण रात्री थंडीच्या मूर्ती नवा. आई मला तुझं कसं कसं वाटते जवळ ये नवा. आई तुझा हात झोपताना साथ जाऊ दे नवा. आज म्हणे उद्या बी खेळायला जाऊ दे नवा. ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है. परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे. डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे. करता साया तेरा देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश. दरवाजे असलेला हा किल्ला आहे. तर हा पहिला दरवाजा आहे. या किल्ल्याचा किल्लेदार विश्वासराव चौथीच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे.
त्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता आणि ते विश्वासराव कुणाकडे काम करत होते तर मालोजी राजे भोसले. मालोजी राजे भोसले यांचे ते किल्लेदार या किल्ल्यावर काम करत होते. आता मालोजी राजे कोण तुम्हाला माहिती आहे? शहाजी राजांचे वडील. आणि जिजाबाईंच्या वडिलांचं नाव काय? लखुजीराव जाधव. लखुजीराव जाधव हे कुठले सरदार होते? सिंदखेड. तर हे दोन सरदार घराणे होते. लखुजी जाधवांच्या मुलीचं नाव होतं जिजाबाई आणि ती सून होती मालोजी राजे भोसले यांची. लक्षात येते का नातं? मुद्दाम यासाठी सांगतोय की लक्षात यायला पाहिजे. मालोजीचा मुलगा शहाजी आणि लखुजी जाधवांची मुलगी जिजाबाई. जिजाबाई आणि शहाजी यांचं लग्न झालं. लखुजी जाधव कोणाकडे कामाला होते? लखुजी जाधव हे सरदार होते निजामाकडे. लखुजी जाधव कोणाकडे होते? निजामाकडे. आणि शहाजी राजे होते मुघलांकडे. सासरा आणि जावई हे वेगवेगळ्या सत्ताधीशांबरोबर काम करत होते. एवढं लक्षात आलं तुमच्या? तर या लखुजीराव जाधवांचा खून त्यांच्या दोन मुलासह. तुम्ही दौलताबादचा किल्ला पाहिला नाही माहित नाही. तिथं निजामाने कट कारस्थान रचून केला. का केला? त्यानंतर पुढे काय झालं ते पुढे गेल्या पाहू. चालेल? कितवा दरवाजा आहे हा? दुसरा. की 7 दरवाजेच्या मार्गाने आपण किल्ल्यामध्ये आत चाललेलो आहोत. दुसरा जो मार्ग आहे त्याचं नाव आहे साखळी दरवाजा, जो जुन्नर शहराच्या बाजूने येतो. त्याच्यावर चढायला 8 तास लागतो. इकडून आपल्याला 1.5 तास लागणार आहे. किल्ल्यावर मी सांगितलं की लखुजी जाधवांचा खून दौलताबादच्या किल्ल्यामध्ये निजामाने खंद फितुरीने केला. त्याचं कारण पण तसं आहे. त्या निजामाचा एक सेनापती होता, त्याचं नाव होतं मलिक अंबर. या मलिक अंबर आणि लखुजी जाधवामध्ये अजिबात पटत नव्हतं. हा मलिक अंबर नेहमी लखुजी जाधवांना कमी लेखायचा, त्रास द्यायचा. मग एक दिवस त्यांनी ठरवलं त्याला तळ्यामध्ये नेऊन बुडवलं, पण ती मेलाच नाही. आणि मग तो जेव्हा वाचला ना आला त्याने निजामाच्या कानात भरून दिलं की हा लखुजी जाधव आणि याचा व्याही मालोजी भोसले हे दोघं मिळून निजामशाही नष्ट करणार आहेत. आणि मग त्या निजामाला पटलं. त्या निजामाने मलिक अंबरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. लखुजी जाधव आणि त्यांच्या मुलांना त्याने बोलवलं आणि अपघाताने तिथं मारलं. आणि ही बातमी तात्काळ 1629 ला मारलं. आणि ही बातमी जेव्हा शहाजी राजांना कळलं तर त्यांना थोडी भीती वाटली की जिजाबाईंना सुद्धा निजाम मारल्याशिवाय सोडणार नाही. कारण बापाला मारले, मुलीला पण मारू शकतो. आणि तेव्हा जिजामातांच्या पोटामध्ये कोण होते? शिवाजी महाराज होते. 500 स्वार निवडक घेतले आणि तात्काळ जिजाबाईंची रवानगी या किल्ल्यावर केली. त्यानंतर पुढे काय झालं हे आपण पुढे गेलो. चालेल. म्हणजे एकूण 7 दरवाजाच्या रस्त्याने आपण वर आलो, साखळी दरवाजाने आलो नाही. तुमच्या पाठीमागे तुम्हाला एक भिंत दिसते. ही भिंत आडवी आहे, याच्या समोर दरवाजा आहे. जर शत्रूने इकून तोफ मारली तर या भिंतीवर लागेल. शत्रूने तिकून एखादी तोफ मारली तर त्या भिंतीवर बाहेरून लागेल, पण दरवाजाला काही होणार नाही. त्यासाठी या दरवाजाची रचना अशी केलेली. शिवाजी महाराजांनी ज्या काही महत्वाच्या किल्ल्यांना भेटी दिल्या आणि त्यांच्यावर त्यांनी त्यांचं काही आयुष्य व्यतीत केलं. त्यामध्ये राजगड, पहिला किल्ला 27 वर्ष शिवाजी महाराज त्या किल्ल्यावर होते. दुसरा रायगड, त्याच्यावर शिवाजी महाराज 1674 ते 1680. तिसरा किल्ला होता प्रतापगड, त्याच्यावर शिवाजी महाराजांनी काही दिवस काढले. सिंधुदुर्ग आणि इतर काही किल्ल्यांना त्याने भेटी दिल्या. पण हा किल्ला याचं अनन्यसाधारण महत्व, याचं नाव आहे शिवनेरी. शिवाजी महाराजांचा जन्म इथं झाला. ज्या माणसाने सर्वसामान्यांसाठी स्वराज्य निर्माण केलं त्या माणसाचा जन्म इथं झाला 19 फेब्रुवारी 1630. मी तुम्हाला सांगितलं 1629 ला जिजाबाईंच्या वडिलांचा खून केला दौलताबादच्या किल्ल्यामध्ये निजामाने मलिक अंबरच्या सांगण्यावरून. शहाजीराजांना भीती वाटली म्हणून रातोरात इथं आणलं. 500 मावळे बरोबर होते. विश्वासराव इथे किल्लेदार होते, त्यांच्याकडे ठेवलं. जिजाबाईंचा इथं राहण्याचा कार्यकाल हा 1630 ते 1632. किती वर्ष होते ते? 2 वर्ष होते. या कालावधीमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि त्यांनी लिहून ठेवलंय त्याच्या पुस्तकामध्ये की या किल्ल्यावर 1000 कुटुंब, म्हणजे एका कुटुंबात 7 माणसं, 8 माणसं, 10 माणसं त्या काळी. आज हम दो हमारे दो, त्या काळी असं नव्हतं. हम दोन आमचे कितीक पण. मग इतक्या सगळ्या 1000 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल
एवढं धान्य या किल्ल्यावर ठेवण्याची सोय होती. म्हणजे 7 वर्ष शत्रू जरी वेढा घालून बसला तरी काही होणार नाही. रायगडाला शिवतीर्थ म्हणतात, पण शिवतीर्थ होण्याच्या आधी पहिला मान इथे. या किल्ल्याने जर शिवाजी महाराजांना आसरा दिला नसता, सर जिजाबाईंना आसरा दिला नसता, तर महाराष्ट्र छत्रपतींना मुकला असता. आणि म्हणून या किल्ल्याचं इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व. शिवाजी महाराजांना किती मानतात. व्हिएतनामच्या एका परराष्ट्र मंत्र्याची गोष्ट मी गुगलवर वाचली, मी ऐकली, ती मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगेन. चला. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, खो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो. एक साइडला हॉटेल एवढी पोराचं नुसतं चष्मे घेऊन पुढे बघितलं. त्याची मी अक्षय हाय सारखं खरं चालू शिवाजी महाराज की एकदा जसे अनेक देशाचे परराष्ट्र मंत्री इतर देशांना भेटी देतात, भारताचेही परराष्ट्र मंत्री जयशंकर, सध्या भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? एस जयशंकर. हे पण आपल्या दुसऱ्या देशांना भेटी देतात. व्हिएतनामचे एक परराष्ट्र मंत्री आले होते दिल्लीला, आणि दिल्लीला आल्यानंतर सवय लोकांना दाखवायचं, ही अकबराची समाधी, ही हुमायूंचा टॉम म्हणजे समाधी, हे आमचा ताजमहल, हे आमचा कुतुब मिनार, हे आम्ही हिंदूंची मंदिरं पाडली, हे आम्ही मशिदी बांधल्या, हे आमचं केलं, असं दाखवायची सवय. तर त्या परराष्ट्र मंत्र्यांनी कुठेतरी इतिहास वाचला होता. त्यांनी सांगितलं की रायगड कुठे आहे. म्हणजे रायगडचं काय पडलंय? नाही म्हणले मला जायचंय. ते म्हणले तिथं लय वेळ लागून जायला. मग ते म्हणले काय नाही, मुंबईला या विमानाने, तिथून आपण हेलिकॉप्टर करू, रायगडवर हेलिपॅड आहे, तिथं आपण हेलिकॉप्टर लँड करू. त्या परराष्ट्र मंत्र्याला घेऊन मुंबईला आलेल्या मंत्र्यांनी आपल्या इथल्या त्यांना रायगडवर हेलिकॉप्टरने आणलं. ते उतरले, पूर्ण रायगड पाहिला, त्यांना बरं वाटलं, आणि त्यांनी पायातली चप्पल काढली, त्या शिवाजी महाराजांच्या समाधी समोर गेले, आणि तिथून त्यांनी ती थोडी माती घेतली, पिशवीत भरायला सुरुवात केली. म्हणजे ती पिशवीत माती टाकत असताना आपल्या इथल्या माणसाने हे काय चाललंय? ते म्हणले आमचा देश अमेरिकेशी लढला, ते फक्त शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून, आणि अशी माणसं तुमच्या या मातीत तयार झाली. ही माती मी घेऊन आमच्या देशातल्या मातीमध्ये टाकणार आहे, की अशी माणसं तिथे जन्माला आली पाहिजे. चला. बाय बाय हाय Hey baby. Sir, चला. Sir. Bye.